नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथी करिअर इन्स्टिट्यूटच्या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण विज्ञान या विषयामधील ऊती व ऊतीचे प्रकार यामधील वनस्पती ऊती हा टॉपिक अभ्यासणार आहोत। गेल्या लेक्चरमध्ये आपण ऊती व ऊतीचे प्रकार यामध्ये प्राणी ऊती याविषयी अभ्यास केलेला आहे। ओके, तर या आधीच्या लेक्चरमध्ये व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की समान रचना असलेल्या व समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला ऊती असे म्हणतात। म्हणजे आपण हे गेल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, ऊतीची डेफिनेशन काय होती की समान रचना असलेल्या व समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला काय म्हणतात, ऊती असे म्हणतात। तर या ऊतींचे दोन मुख्य प्रकार पडतात, ते कोणते? तर पहिला प्रकार म्हणजे प्राणी ऊती, याबद्दल आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये माहिती घेतलेली आहे। ओके, तर दुसरा मुख्य प्रकार म्हणजे कोणता? वनस्पती ऊती। याविषयी आता आपण विस्तृत माहिती घेणार आहोत। त्याचे कार्य काय, त्यांची रचना कशी असते, ते कुठे आढळतात इत्यादी सर्वांबद्दल माहिती आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत। ओके, चला तर सुरू करूया आजच्या लेक्चरला। पहिल्यांदा आपण बघूया की वनस्पती ऊती म्हणजे नक्की काय, प्लांट टिश्यू म्हणजे काय। ओके, वनस्पतींची वाढ ही त्यांच्या मूळ, खोड यांच्या अग्रभागी म्हणजे टोकाकडील भागात दिसून येते। मी काय सांगितलं, वनस्पतींची वाढ ही कुठे दिसून येते, तर मूळ, खोड यांच्या अग्रभागी म्हणजेच कुठे, टोकाकडच्या भागामध्ये दिसून येते। त्याचे मुख्य कारण म्हणजे अग्रभागात म्हणजे टोकाकडील भागामध्ये त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे ऊती तिकडे असतात। ओके, त्या अग्रभागामध्येच का वाढ होते, कारण त्या अग्रभागात वाढीसाठी आवश्यक असणारे ऊती तिकडे असतात। ओके, बहुतेक वनस्पती समूहाने कार्य करणाऱ्या म्हणजेच एकत्रित ग्रुपने कार्य करणाऱ्या अनेक ऊतींपासून बनलेल्या असतात। आपण पाहिलं होतं हे की वनस्पती समूहाने कार्य करणाऱ्या म्हणजेच एकत्रित ग्रुपने कार्य करणाऱ्या अनेक ऊतींपासून बनलेल्या असतात। वनस्पती ऊती ही अशा प्रकारची ऊती आहे ज्यात पेशी विभाजनाद्वारे असंख्य नवीन पेशी तयार होतात। मी काय सांगितलं, वनस्पती ऊती ही अशा प्रकारची ऊती आहे ज्यामध्ये पेशींच्या विभाजनाद्वारे, पेशी विभाजनाद्वारे असंख्य नवीन पेशी तयार होतात। पण वनस्पतींमध्ये विभाजन होऊ शकणाऱ्या पेशींचा एकच असा विशिष्ट समूह असतो, म्हणूनच त्याला विभाजी ऊती असे म्हणतात। मी काय सांगितलं, वनस्पती ऊती ही अशा प्रकारची ऊती आहे की ज्यामध्ये पेशी विभाजनाद्वारे असंख्य नवीन पेशींची निर्मिती होत असते, बरोबर। परंतु वनस्पतीमध्ये विभाजन होऊ शकणाऱ्या पेशींचा एकच असा एक विशिष्ट समूह आहे। त्या विशिष्ट समूहाला आपण काय म्हणतो, तर विभाजी ऊती असे म्हणतो। पेशी विभाजन क्षमतेच्या आधारावर वनस्पती ऊतींचे दोन मुख्य प्रकार पडतात। कोणाच्या आधारावरती? पेशी विभाजन क्षमतेच्या आधारावरती वनस्पती ऊतींचे किती प्रकार पडतात? दोन मुख्य प्रकार पडतात। पहिला प्रकार म्हणजे कोणता? विभाजी ऊती, आणि दुसरा प्रकार आहे स्थायी ऊती। ओके, पहिला प्रकार कोणता आहे? विभाजी ऊती, आणि दुसरा प्रकार आहे स्थायी ऊती। हे विभाजन क्षमतेच्या आधारावरती वनस्पती ऊतींचे दोन प्रकार पडतात। ओके, तर सर्वात पहिल्यांदा आपण विभाजी ऊती याबद्दल जाणून घेऊया। ओके, विभाजी ऊती ही वनस्पतीमधील एकमेव ऊती आहे, अशी ऊती की ज्यामध्ये पेशी विभाजनाद्वारे नवीन पेशींची निर्मिती होते। मी काय सांगितलं, विभाजी ऊती ही वनस्पतीमधील एकमेव अशी ऊती आहे ज्यामध्ये काय होतं की पेशी विभाजनाद्वारे, नावातच आहे विभाजी ऊती, म्हणजे पेशीच्या विभाजनाद्वारे नवीन पेशींची निर्मिती होते। यातील पेशींच्या भित्तिका, ज्याला आपण सेल वॉल असं म्हणतो, या अतिशय पातळ असतात व या पेशींना ठळक असे केंद्रक असते। मी काय सांगितलं, या विभाजी ऊती याबद्दल आपण काय सांगतोय की यातील पेशींच्या भित्तिका म्हणजे आपण काय बोलू शकतो, सेल वॉल, या कशा असतात? अतिशय पातळ असतात आणि या पेशींना ठळक असे केंद्रक असते। यांचे झपाट्याने विभाजन होते, त्यामुळे अनेक नवीन पेशींची निर्मिती होत असते व या सर्व नवीन पेशी वनस्पतीमध्ये विविध रचना तयार करत असतात। उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर मूळ, खोड, पाने, फांद्या इत्यादी। ओके, मी काय काय सांगितलं बघा। तर विभाजी ऊतीमध्ये, विभाजी ऊती ही वनस्पतींमधील एकमेव अशी ऊती आहे की जिच्यामध्ये पेशींच्या विभाजनाद्वारे नवीन पेशींची निर्मिती होते। त्याचबरोबर यातील पेशींच्या भित्तिका, ज्याला आपण सेल वॉल असं म्हणतो, या कशा असतात? अतिशय पातळ असतात व या पेशींना ठळक असे केंद्रक असते। ओके, म्हणजे सेल वॉल अतिशय पातळ, ठळक असे केंद्रक असते। यांचे झपाट्याने विभाजन होते, त्यामुळे अनेक नवीन पेशींची निर्मितीही होत असते व या सर्व नवीन पेशी वनस्पतींमध्ये विविध रचना तयार करत असतात। उदाहरण आपण काय पाहिलं, मूळ, खोड, पाने, फांद्या। ओके, पुढे वनस्पतींमध्ये विभाजी ऊती शरीरातील ज्या ज्या ठिकाणी आढळतात त्यानुसार त्यांचे तीन प्रकार पडतात। मी काय सांगितलं, वनस्पतींमध्ये विभाजी ऊती शरीरातील ज्या ज्या ठिकाणी आढळतात त्यानुसार त्यांचे एकूण किती प्रकार पडतात? तीन प्रकार पडतात। ते म्हणजे पहिला प्रकार कोणता आहे? प्ररोह विभाजी ऊती, दुसरा आहे पार्श्व विभाजी ऊती, तिसरा आहे आंतरीय विभाजी ऊती।
पहिला कुठला आहे? प्ररोह, दुसरा आहे पार्श्व, तिसरा आहे आंतर्य. हे वनस्पतीमध्ये विभाज्य ऊती शरीरातील ज्या 3 ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी आढळतात त्यानुसार किती प्रकार आहेत? 3 प्रकार. म्हणजे कुठले कुठले पाहिले? प्ररोह, पार्श्व आणि आंतर्य विभाज्य ऊती. ओके, तर आता आपण या तिन्ही प्रकारांविषयी नीट अभ्यास करूया. पहिल्यांदा प्ररोह विभाज्य ऊती म्हणजे काय ते पाहून घेऊया. पहिला प्रकार प्ररोह विभाज्य ऊती. प्ररोह विभाज्य ऊती ही वनस्पतींच्या खोडांच्या आणि मुळांच्या वरच्या टोकाकडे म्हणजेच आपण म्हणू शकतो की अग्रभागी असते. मी काय सांगितलं? प्ररोह विभाज्य ऊती म्हणजे आपण काय पाहिलं की विभाज्य ऊती, या प्रकारच्या विभाज्य ऊती ही वनस्पतींच्या खोडांच्या आणि मुळांच्या वरच्या टोकाकडे अर्थात कुठे असते? अग्रभागी असते. त्या ऊतींमध्ये विभाजन होऊन वनस्पतींच्या खोडांची आणि मुळांची लांबी वाढते. काय वाढते? लांबी. ते लांबी हा शब्द महत्वाचा आहे. या ऊतींमध्ये विभाजन होऊन वनस्पतींच्या खोडांची आणि मुळांची काय वाढते? लांबी वाढते. ओके, म्हणजे प्ररोह विभाज्य ऊती मी काय सांगितलं? खोडांच्या व मुळांच्या अग्रभागी म्हणजे टोकाकडे, आणि यामुळे त्यांची लांबी वाढते. तर दुसरा प्रकार म्हणजे पार्श्व विभाज्य ऊती. पार्श्व विभाज्य ऊतींना कष्टजनक स्तर ऊती असं म्हणतात. काय म्हणतात? कष्टजनक स्तर असेही म्हणतात. कोणाला? पार्श्व विभाज्य ऊतींना. या ऊती वनस्पतीतील खोडांच्या तसेच मुळांच्या बाह्य भागामध्ये आढळतात व यामुळे मुळांचा किंवा खोडांचा घेर, ज्याला आपण रुंदी असं म्हणतो, ती रुंदी वाढते. म्हणजे प्ररोह विभाज्य ऊतीमुळे लांबी वाढते, तर पार्श्व विभाज्य ऊतीमुळे त्यांची रुंदी वाढते. ओके, पार्श्व विभाज्य ऊतीलाच काय म्हणतात? कष्टजनक स्तर असं म्हणतात. वनस्पतीतील खोडांच्या तसेच मुळांच्या बाह्य भागात. तर प्ररोह विभाज्य ऊतीमध्ये आपण काय पाहिलेलं? ते अग्रभागी आढळतात. बरोबर. प्ररोह विभाज्य ऊतीमुळे लांबी वाढते, तर पार्श्व विभाज्य ऊतीमुळे त्यांची रुंदी वाढते. ओके, तर आता तिसरा प्रकार बघूया. 2 प्रकार झाले. तिसरा प्रकार कोणता होता? अंतरीय विभाज्य ऊती. ओके, अंतरीय विभाज्य ऊती ही वनस्पतीमधील पानांच्या देठाजवळ असते. कुठे असते? तर आंतरविभाजीय ऊती ही वनस्पतीमधील जी पानं आहेत त्यांच्या देठाजवळ असते. तसेच फांद्यांच्या तळाशी आढळते. कुठे कुठे आढळते? पानांच्या देठाजवळ आणि फांद्यांच्या तळाशी आढळते. या ऊतीमधील पेशीमध्ये पेशी द्रव्याचे प्रमाण जास्त असते. या ऊतींमधील पेशीमध्ये कोणाचे प्रमाण जास्त असते? पेशी द्रव्याचे प्रमाण जास्त असते व त्यांची भित्ती काही पातळ असते. भित्ती का कशी असते? पातळ असते. दाट पेशी द्रव्य, ठळक केंद्रक आणि पातळ सेल्युलोजच्या भिंती हे या ऊतींचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. अंतरीय विभाज्य ऊतींचं वैशिष्ट्य काय आहे? की दाट पेशी द्रव्य, ठळक केंद्रक आणि पातळ सेल्युलोजच्या भिंती हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत. तसेच यामधील पेशी या जास्त क्रियाशील असतात. तसेच त्यांच्यामुळे वनस्पतींचा विस्तार होण्यास मदत होते. मी काय सांगितलं? यामधील पेशी कशा असतात? कशामधल्या? तर अंतरीय विभाज्य ऊती. यामधील पेशी कशा असतात? जास्त क्रियाशील असतात. तसेच त्यांच्यामुळे वनस्पतींचा विस्तार होण्यास मदत होते. म्हणजे आपण काय पाहिलं? तर वनस्पतीमध्ये विभाज्य ऊती शरीरातील ज्या ठिकाणी आढळतात त्यानुसार त्यांचे किती प्रकार पडतात? 3. प्ररोह, पार्श्व आणि अंतरीय विभाज्य ऊती. ह्या तिघांविषयी आता आपण माहिती घेतलेली आहे. तर आपण विभाज्य ऊतीचे 3 प्रकार पाहिले. बरोबर. या विभाज्य ऊतीमध्ये विशिष्ट भूमिका बजावल्यानंतर पेशी विभाजनामुळे तयार झालेल्या पेशींची विभाजनाची प्रक्रिया थांबते. ओके, म्हणजे या पेशी स्वतःचे कार्य पार पाडतात व त्यानंतर पेशी विभाजनाची क्रिया थांबवतात. बघा, मी महत्वाचं सांगितलं. मी काय सांगितलं? आता विभाज्य ऊती आपण पाहिलं. बरोबर. या विभाज्य ऊतींमध्ये विशिष्ट भूमिका बजावल्यानंतर पेशी विभाजनामुळे तयार झालेल्या नवीन पेशी असतात. त्यांच्यामध्ये पेशी विभाजनाची प्रक्रिया थांबते. ओके, म्हणजे या पेशी स्वतःचे कार्य स्वतः पार पाडतात व त्यानंतर पेशी विभाजनाची क्रिया थांबवतात. ओके, तर आतापर्यंत आपण पाहिले की वनस्पती ऊतीचे 2 प्रकार पडतात, विभाज्य ऊती आणि स्थायी ऊती. त्यातील पहिला प्रकार आपण पाहिला. आता आपण त्यातील दुसरा प्रकार पाहूया, तो म्हणजे स्थायी ऊती, परमनंट टिश्यू. ओके, स्थायी ऊती म्हणजे काय ते पाहूया. विभाज्य ऊतींमध्ये सतत पेशी विभाजन होऊन नवीन तयार झालेल्या पेशींच्या समूहाला स्थायी ऊती असे म्हणतात. मी काय सांगितलं बघा, विभाज्य ऊतींमध्ये सतत पेशी विभाजन होते आणि नवीन तयार झालेल्या पेशींच्या समूहाला काय म्हटलं जातं? स्थायी ऊती असं म्हटलं जातं. कारण त्यांची पेशी विभाजनाची प्रक्रिया ही काय झालेली असते? थांबलेली असते. म्हणून त्यांचे रूपांतर स्थायी ऊतीमध्ये होते. म्हणून त्याला इंग्लिशमध्ये आपण बघितलं परमनंट टिश्यू. काय होतं? कारण त्यांची पेशी विभाजनाची प्रक्रिया ही काय झालेली असते? थांबलेली असते. म्हणून त्यांचे रूपांतर स्थायी ऊतींमध्ये होते.
अशा प्रकारे पेशींना स्थायी स्वरूपाचा आकार, रचना आणि कार्य प्राप्त होण्याच्या क्रियेला विभेदन असे म्हणतात. काय म्हणतात? मी काय सांगितलं, म्हणून त्यांचे रूपांतर कशामध्ये होते? स्थायी ऊतींमध्ये होते. आणि अशा प्रकारे पेशींना स्थायी स्वरूपाचा आकार, रचना आणि कार्य प्राप्त होण्याच्या क्रियेला विभेदन असं म्हटले जाते. ओके, पुढे बोलूयात आपण. रचना आणि कार्यानुसार स्थायी ऊतींचे प्रकार आता आपण बघूया. किती प्रकार आहेत? तर पहिला आहे सरळ ऊती म्हणजे सरळ स्थायी ऊती, सिंपल परमनंट टिश्यू. आणि दुसरा आहे जटिल स्थायी ऊती, ज्याला आपण कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू असं म्हणतो. पहिला कुठला प्रकार आहे म्हणजे स्थायी ऊतीचे प्रकार कुठले? सरळ स्थायी ऊती. आणि दुसरा कुठला प्रकार आहे? जटिल स्थायी ऊती. ओके, आता आपण हे दोन्ही प्रकार थोडक्यात पाहूया. पहिल्यांदा आपण सरळ स्थायी ऊती म्हणजे सिंपल परमनंट टिश्यू म्हणजे काय ते जाणून घेऊया. सरळ स्थायी ऊती एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असतात, म्हणजे त्यांची रचना एकसारखी असते किंवा समान असते. मी काय सांगितलं? सरळ स्थायी ऊती या एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असतात. पहिला पॉइंट, एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असतात म्हणजे त्यांची रचना ही एकसारखी असते किंवा आपण म्हणू शकतो की त्यांची रचना ही समान असते. या ऊतींचे 4 उपप्रकार पडतात. कोणाचे? सरळ स्थायी ऊतीचे 4 उपप्रकार पडतात. ते कोणते? तर पहिला आहे मूल ऊती, दुसरा आहे स्थूल ऊती, तिसरा आहे दृढ ऊती, चौथा आहे पृष्ठभागीय ऊती. म्हणजे मी काय सांगितलं? सरळ स्थायी ऊतींचे 4 उपप्रकार पडतात. कोणते? मूल, स्थूल, दृढ आणि पृष्ठभागीय ऊती. ओके, तर आता आपण पहिल्यांदा मूल ऊती म्हणजे काय ते जाणून घेऊया. ओके, पहिलं तर त्याच्यामध्ये आपण बघूया की मूल ऊती यामधील पेशी, या पेशी ही सरळ असते. मी काय सांगितलं? यातील पेशी कशी असते? सरळ असते. त्यांची भित्तिका अतिशय पातळ असते. ही पेशी सजीव अर्थात जिवंत असून तिच्यामध्ये आंतरपेशीय पोकळ्या जास्त असतात. बघा मी काय सांगितलं मूल ऊतीमध्ये की यातील पेशी ही सरळ असते, त्यांची भित्तिका अतिशय पातळ असते आणि ही पेशी सजीव अर्थात जिवंत असून तिच्यामध्ये आंतरपेशीय पोकळ्या जास्त असतात. या ऊती वनस्पतींना आधार देतात, तसेच अन्न साठवण्याचे कार्य देखील करतात. झाडांच्या मूळ, खोड तसेच पानांमध्ये या ऊती आढळतात. या ऊती बटाटा व बीट यांसारख्या वनस्पतींमध्ये अन्न साठवण्याचे काम करतात. बघा मी पुन्हा एकदा सांगतो काय सांगितलं. मूल ऊतीमध्ये आपण काय पाहिलं? यातील पेशी हे सरळ असतात, बरोबर. त्यांची भित्तिका अतिशय पातळ असते, तसे या पेशी जिवंत असतात, बरोबर. त्याच्यामध्ये आंतरपेशीय पोकळ्या या जास्त असतात. तसेच या ऊती वनस्पतींना आधार देतात. कोणत्या ऊती वनस्पतींना आधार देतात? तर मूल ऊती. तसेच अन्न साठवण्याचे कार्य देखील मूल ऊती करतात. त्याचबरोबर झाडांच्या मूळ, खोड तसेच पानांमध्ये या ऊती आढळतात. मूल ऊती कुठे आढळतात? तर झाडांच्या मूळ, खोड तसेच पानांमध्ये आढळतात. या ऊती बटाटा व बीट यांसारख्या वनस्पतींमध्ये अन्न साठवण्याचे काम करतात. पुढे बोलूया आता आपण. मूल ऊती आता आपण पाहून झालं. मूल ऊतीचे 2 गट पडतात. ते 2 गट कोणते? एक म्हणजे हरित ऊती आणि दुसरं म्हणजे वायू ऊती. मी काय सांगितलं? मूल ऊतीचे किती प्रकार पडतात? 2. एक म्हणजे कोणतं? हरित ऊती आणि दुसरं आहे वायू ऊती. ओके, आता हरित ऊतीबद्दल आपण जाणून घेऊया. हरित ऊतीमध्ये काय सांगितलंय? पहिला गट हरित ऊती, याबद्दल माहिती बघूया. ज्या वनस्पतींच्या पानांमधील मूल ऊतींमध्ये हरित द्रव्य असते. मी काय सांगितलं? ज्या वनस्पतींच्या पानांमधील कोणत्या ऊतींमध्ये? मूल ऊतींमध्ये हरित द्रव्य असते त्या ऊतींना हरित ऊती असे म्हणतात. आणि हरित ऊतींमार्फतच वनस्पतीतील प्रकाश संश्लेषणाचे कार्य होते. मी काय सांगितलं? ज्या वनस्पतींच्या पानांमधील मूल ऊतींमध्ये काय असते? हरित द्रव्य असते, त्या ऊतींना काय म्हणतात? हरित ऊती म्हणतात. हरित ऊतींमार्फतच वनस्पतीतील प्रकाश संश्लेषणाचे कार्य होते. तर दुसरा गट आहे वायू ऊती. ओके, त्यामध्ये काय सांगितलं आहे की जलचर किंवा जलीय वनस्पतींमध्ये आंतरपेशीय पोकळ्यांमध्ये हवेच्या पोकळ्या निर्माण होतात. मी काय सांगितलं बघा. जलचर किंवा जलीय वनस्पतींमध्ये आंतरपेशीय पोकळ्यांमुळे हवेच्या पोकळ्या निर्माण होतात. त्यांनाच वायू ऊती असे म्हणतात. कशामुळे होतात? आंतरपेशीय पोकळ्यांमुळे हवेच्या पोकळ्या निर्माण होतात. तसेच या जलीय वनस्पतीच्या खोडातील मूल ऊतींमध्ये वायू ऊती असते. मी काय सांगितलं? जलीय वनस्पतींच्या खोडांतील मूल ऊतींमध्ये वायू ऊती असते. ओके, त्यामुळे या वनस्पती पाण्यावर तरंगू शकतात. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर कमळ हे पाण्यावरती तरंगतं. बघा आता आपण काय पाहिलं? वायू ऊतीमध्ये जलचर किंवा जलीय वनस्पतींमध्ये आंतरपेशीय पोकळ्यांमुळे हवेच्या पोकळ्या निर्माण होतात.
म्हणून त्यांना वायुऊती असे म्हणतात. तसेच जलीय वनस्पतीच्या कुठे तर खोडातील मूल ऊतींमध्ये काय असतात, वायुऊती असतात आणि त्यामुळे काय होतं की वनस्पती ही पाण्यावर तरंगते. उदाहरण आपण काय पाहिलं तर कमळ. ओके, तर आता आपण हरितऊती आणि वायुऊती म्हणजे आता तर ही संपूर्ण माहिती आपण मूलऊती व तिचे प्रकार, उपप्रकार आणि तिचे कार्य याबद्दल पाहिली. आता आपण स्थायी ऊती हा दुसरा प्रकार बघूया, तो म्हणजे स्थूलऊती. ओके, पहिला आपण पाहिलं मूलऊती आपल्याला पाहून झालेला आहे. आता आपण स्थूलऊती म्हणजे काय ते बघूया. ओके, स्थूलऊतींमुळे वनस्पतीतील पाने, खोड, फांद्या यांना लवचिकता प्राप्त होते. कोणत्या ऊतींमुळे? स्थूल ऊतीमुळे. बघा मी सांगतो, स्थूल ऊतींमुळे काय होतं तर वनस्पतीतील जे पान आहे, खोड आहे, फांद्या आहे यांना काय प्राप्त होतं, लवचिकता प्राप्त होतं. ऊतींमधील पेशी जिवंत त्याचबरोबर लांबट असतात. या ऊती म्हणजे कोणत्या ऊतींमधल्या? स्थूल ऊतींमधील पेशी या जिवंत असतात, त्याचबरोबर ते कसे असतात, लांबट असतात. या ऊतींमधील पेशीभित्तिका कडेने सेल्युलोजमुळे जाड होतात. या ऊतींमधल्या म्हणजे कोणत्या ऊतींमधल्या? स्थूल ऊतींमधल्या पेशीभित्तिका काय कडेने कोणामुळे जाड होतात? सेल्युलोजमुळे जाड होतात. या ऊती वनस्पतींच्या पानाच्या देठात जास्त प्रमाणात आढळतात. ओके, मी काय सांगितलं, या ऊती आहेत ते वनस्पतींच्या पानांच्या देठामध्ये जास्त प्रमाणात आढळतात. या स्थूल ऊती नवीन वनस्पतींना किंवा नुकत्याच उगवलेल्या कोवळ्या वनस्पतींना यांत्रिक आधार देण्याचेही कार्य करतात. बघा आपण काय काय पाहिलं स्थूल ऊतीबद्दल. बघा स्थूल ऊतीमध्ये आपण पाहिलं की स्थूल ऊतींमुळे वनस्पतीतील पान, खोड, फांद्या यांना काय प्राप्त होते? यांना लवचिकता प्राप्त होते. त्याचबरोबर ऊतींमधील पेशी जिवंत त्याचबरोबर कसे असतात? लांबट असतात. या ऊतींमधील पेशीभित्तिका कडेने सेल्युलोजमुळे कसे होतात? सेल्युलोजमुळे त्या जाड होतात. या ऊती वनस्पतींच्या पानाच्या देठात जास्त प्रमाणात आढळतात. कुठे आढळतात? वनस्पतींच्या पानाच्या देठात जास्त प्रमाणात आढळतात. या स्थूल ऊती नवीन वनस्पतींना किंवा नुकत्याच उगवलेल्या कोवळ्या वनस्पतींना यांत्रिक आधार देण्याचेही कार्य करतात. ओके, म्हणजे आपण अगोदर मूल ऊतीबद्दल माहिती घेतली, नंतर आता आपण स्थायी ऊतीबद्दल देखील माहिती घेतली. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण इकडे थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण हा पूर्ण पाठ कव्हर करणार आहोत. ओके, आजचं लेक्चर झालेलं आहे. थँक्यू.